माया, वा 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 वा, आज मी अथर्वला ओवाळला. जो हक्क माझा आहे तो मी मिळवला आणि आज ते सगळ्यांनी पाहिलंय. वा, आज मी अथर्वला ओवाळलं, उद्या मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालणार, लवकर आमचं लग्न होणार. बस असाच मंजिरी मॅडमचा सपोर्ट राहिला म्हणजे सगळं माझ्या मनासारखं होईल आणि मग फायनली अथर्व माझा होईल. अगं घाबरतेस काय? दरवेळेला मी काय तुला तुझ्या खोलीत शिक्षा द्यायला येते असं नाहीये माया. माया, तुला ती ससा आणि कासव त्यांची गोष्ट माहितीये का ग? हं? डोंगराच्या झाडापाशी सगळ्यात आधी जाऊन कोण पोचेल यासाठी त्यांच्यातनं शर्यत लागली होती. माहितीये मला ती. त्या गोष्टीतला ससा ना खूप वेगाने धावायचा. तो धाव धाव धावला आणि मग थकून बसून राहिला. त्याने त्या कासवाला कमी लेखलं. तू त्या गोष्टीतला ससा आहेस. 4 पावलं धावलीस आणि मग बसून राहिलीस. मीरा कासवाच्या गतीने का होईना पुढे निघून गेली. तिने तिचे प्रयत्न सुरू ठेवले आणि तू इथे बसून हसतेस. काय केलं त्या मीराने? काय केलं? माया, आपण एवढं सगळं नाटक रचलं, तो अथर्व त्या मीरामुळे पडला असं दाखवलं, तरी सुद्धा तो अथर्व तिच्याकडूनच औषध घेतोय, तिच्या हातूनच पाणी पितोय. म्हणजे थोडक्यात काय, तरी एवढं सगळं करून शेवटी ती मीराच जिंकली. मग आपण काय करायचं? त्या मीराने जर का त्या अथर्वच्या मनात घर केलं ना तर सगळं संपेल माया. मग आपल्याला काहीच करता येणार नाही. मग 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 काय प्लॅन आहे? 4 दिवसानंतर अंबिका आणि अथर्वची अॅनिव्हर्सरी आहे. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की अथर्वला अंबिकाची आठवण येईल. जुन्या जखमेवरची खपली काढली की रक्त पुन्हा वाहू लागतं. मग त्या मीराने त्या जखमेवर किती फुंकर मारली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. यावेळी तरी माती खाणार नाहीस ना तू? नाही. गुटकार. आई, मी एकदा सांगितलं ना, नाही जाणार मी बाबाला भेटायला. वेदाच्या मनातला तिच्या बाबांबद्दल जरा कधी जाईल? वहिनी, अंबिका वहिनी गेल्यापासून वेदा अशीच वागते तिच्या बाबांशी. ताई, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. आता तुम्हीच विचार करा ना, वेदा जर स्वतःहून जाऊन तिच्या बाबांशी बोलली तर त्यांना किती बरं वाटेल. आय नो. अगं वहिनी, मी पाहिलंय वेदा आणि दादाचा खूप छान बॉन्ड होता. तुला माहितीये का, ते दोघं मिळून अंबिका वहिनीला खूप त्रास द्यायचे, तिच्या खोडा काढायचे. वेदाचं खरंच खूप प्रेम आहे तिच्या बाबांवर. ताई, ते दोघांच्याही डोळ्यात दिसतं. अगं दिसणारच. तुला माहितीये का, असे काही स्पेशल इव्हेंट्स असले ना, म्हणजे अथर्व दादाचा बर्थडे, अंबिका वहिनीचा बर्थडे किंवा त्यांची अॅनिव्हर्सरी, तर तिघं एवढं एन्जॉय करायचं ना. स्पेशली वेदा. दोघांची जरी अॅनिव्हर्सरी असली ना तरी वेदा खूप एन्जॉय करायची.
तिच्यासाठी तो दिवस खूप स्पेशल होता. तुला माहितीये, ते देवळात जायचे, अन्नदान करायचे. पण अंबिका वहिनी गेल्यापासून सगळंच बदललंय. 4 दिवसात त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. काय झालं? काही नाही. तुम्ही मंदिराचे ट्रस्टी आहात म्हणून मी तुम्हाला फोन केला. दरवर्षी माझा मुलगा अथर्व आणि सून अंबिका यांची ॲनिव्हर्सरी आम्ही तुमच्या मंदिरात साजरी करायचो. अन्नदान, वस्त्रदान करायचो. मागच्या वर्षी ते शक्य झालं नाही. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे. पण यावर्षी आम्हाला तो कार्यक्रम मंदिरात पुन्हा करायचा आहे. तर माझी तुम्हाला अशी विनंती होती की तुम्ही जर का सगळी सोय करून ठेवू शकलात तर फार बरं होईल. हो हो हो, आणि जे काही पैसे असतील ते मी पाठवून देईन. हो, चालेल. धन्यवाद. मी मंदिरातलं काम केलंय. तू घरातलं काम करायचं. येस मॅडम, आय एम रेडी. घरातल्या सगळ्या माणसांना एकत्र हॉलमध्ये बोलवायचं आणि अंबिका आणि अथर्वच्या ॲनिव्हर्सरीचा विषय काढायचा. ॲनिव्हर्सरी साजरी करायची याचा हट्ट धरायचा. आपोआप अथर्वला अंबिकाची आठवण यायला लागेल. आणि एकदा का ॲनिव्हर्सरी झाली की त्याचा हा त्रास आणखी वाढेल. आणि मग मीराचा विचार त्याच्या मनात सुद्धा येणार नाही. ही आग सतत अथर्वच्या मनात पेटत राहिली पाहिजे. मग मीरा कितीही चांगली वागली तरी त्याचा परिणाम अथर्ववरती होणार नाही. डन मॅडम. वहिनी, त्या मीराने आपल्याला सगळ्यांना हॉलमध्ये बाहेर बोलवलंय. कशाला? माहित नाही, तिला बहुतेक काहीतरी बोलायचंय. मला तिचं काही एक ऐकायचं नाही. नाही, पण वहिनी, तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कळायला नको का? त्याच्यासाठी तरी सगळ्यांना जावं लागेल. चला. तुम्ही दोघी व्हा पुढे आणि काय म्हणते ते बघा. बर, चल. हे बा आनंद्या, आता माया पण आली. आता तरी सांग, का बोलवलंय सगळ्यांना? दामोदर काका, मीरा वहिनीला सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मगासपासून हेच सांगतेस तू आम्हाला. पण जिला बोलायचंय ती आहे कुठे? का सगळे आल्यानंतर शेवटी येणार आहे आरामात महाराणी सारखी? एक्झॅक्टली मॉम. आता त्या मीराची वाट बघत बसायला आपण सगळे फ्री थोडीच आहोत. तेच ना. काय सांगायचं हिला? कोणाच ठाऊक. ती बघा, मीरा वहिनी आली. आता तीच सांगेल तुम्हाला. मीरा, तू का बोलवलंय सगळ्यांना इथे? दादासाहेब, 4 दिवसात वेदाचे बाबा आणि अंबिकाताईंची अॅनिव्हर्सरी आहे. तर दरवर्षीप्रमाणे जसं तुम्ही त्यांची अॅनिव्हर्सरी साजरी करायचात तसंच आपण यावर्षी सुद्धा करूयात असं वाटतंय मला. हिला कसं माहिती सगळं?
तेच तर. अगं आत्ता येताना तू मला सांगितलंस ना हे, मग हिच्यापर्यंत कसं पोचलं? काय का प्लॅन करतेय? पण मीरा, अंबिका हयात नाहीये, मग अॅनिव्हर्सरी साजरी कशी करणार? हो ना. त्यांच्या आठवणीसाठीच करायचं आपल्याला हे. म्हणजे तुमच्यासाठी हा दिवस आधीसारखाच असेल. आणि अंबिकाताई असताना जे जे करायच्या ते आपण सगळं करू. मीरा वहिनी, मला खूप आवडली आहे ही आयडिया. छान होईल सगळं. आणि आय नो की असा विचार फक्त तूच करू शकतेस. काहीही गरज नाहीये. काहीही गरज नाहीये अॅनिव्हर्सरी साजरी करायची. या मीराच्या मनात काय चाललंय ना हे मला चांगलंच कळतंय. आई अगं, हा चांगलाच विचार आहे वहिनीचा. अनन्या ती तसं दाखवते म्हणून ते चांगलं वाटतंय. तिचा हेतू वेगळाच आहे. दादासाहेब, तुम्हीच विचार करा. एखादी बाई जेव्हा दुसरी पत्नी म्हणून एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात येते तेव्हा तिचा सगळ्यात आधी काय प्रयत्न असायला हवा? तिच्या नवऱ्याच्या आयुष्यातनं दुःख कसं कमी करता येईल याचा. आपल्या पहिल्या बायकोला विसरून, तिच्या आठवणींना विसरून त्याला कसं नॉर्मल करता येईल याचा. आणि जेव्हा तो सगळं विसरतो तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होतो. पण ही काय करते? अथर्व आणि वेदाला अंबिकाच्या दुःखातनं बाहेर काढण्याऐवजी त्यांना त्याच दुःखात ढकलते. काय साध्य करायचंय तुला? हा? आईचे अहो, तुला किती वेळा सांगितलंय मला आई साहेब म्हणायचं नाही. आई, तुमचा मीराबद्दल गैरसमज झालाय. त्या मायाने मीराबद्दल विष कालवले तुमच्या मनात. हो, तुम्ही समजताय तशी नाहीये मीरा. ती खूप चांगली आहे. माझ्या मनात मीरा, तुझ्या मनात काय चाललंय ना हे आम्हाला सगळ्यांनाच कळतंय. अथर्वला कायम अंबिकाची आठवण येत राहावी असंच हवंय ना तुला? या घराची श्रीमंती, वैभव पाहिलंस तू, आणि त्या श्रीमंती पाहीच अथर्वला फसवून त्याच्याशी लग्न केलंस. वेदावरचं पण तुझं प्रेम फक्त दाखवण्यापुरतं आहे. खरं तर या घराची मालकीण व्हायचंय तुला.
माझ्या मनात असं काहीच नाहीये. मीरा, तुझ्या मनात काय चाललंय हे जर का मला आधीच कळलं असतं ना तर ही वेळच आली नसती. अहो तिघेही तो दिवस खूप आनंदाने साजरा करायचे. तो आनंद त्यांच्या आयुष्यात पुन्हा यावा इतकंच वाटलं मला. तू कधीपासून अथर्वच्या आनंदाचा विचार करायला लागलीस मीरा? त्याचा विश्वासघात करून त्याच्याशी लग्न केलंस, इथेच त्याचा आनंद संपला. वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, तुम्ही तरी समजून घ्या ना, मी हे सगळं करायला का म्हणते ते. तुला ही अॅनिव्हर्सरी साजरी करायची काही गरज नाही. आणि माझ्या आणि अंबिकासाठी काय करावं काय नाही करावं ह्याचा विचार करण्याचा अधिकार नाही तुला. आणि प्लीज प्लीज तू अंबिकाचं नाव घेत जाऊ नकोस. वेदाचे बाबा, माझं वेदा, वेदा बाळा, तुला तरी पटतंय ना आपण अॅनिव्हर्सरी साजरी करायची ना? नाही करायची. मी नाही ऐकणार तुझं. तू मला झोपताना गोष्ट नाही सांगितली तरी चालेल. वेदा, बघताय ना दादासाहेब, ही फक्त स्वतःच खरं करू शकते. दुसऱ्या माणसांचा विचार हिला करताच येत नाही. एवढ्याशा जीवाला दुखावलंस ना तू. काय मिळालं तुला? या घरात तुझं कोणी काही ऐकणार नाही. हा विषय इथेच संपला. चल चल.
वेदा, हे बघ, आई जे बोलल्यात ना त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. हा, पण मलाही तसंच वाटते अगं. तू अॅनिव्हर्सरीचा विचार डोक्यातून काढून टाक. जेव्हा या घरची माणसं मला विसरतील तेव्हाच या घरात सुख येईल. मला नाही वाटत तसं. आपल्या माणसांच्या चांगल्या आठवणीने आपल्याला आनंदच होतो ना ग. तू बघ, अॅनिव्हर्सरी साजरी करून ना वेदा पण खूप आनंदी होईल. त्यासाठी वेदा माझ्यावर रागावली ना तरी सुद्धा चालेल, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. अॅनिव्हर्सरी साजरी होणार.